सरलाजी एका सरकारी महाविद्यालयात लेक्चरर होत्या. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे आता त्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर पोहोचल्या होत्या जिथे त्यांना नवऱ्याशिवाय दुसरा कुणाचाही आधार नव्हता. लवकरच त्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या आणि सरकारी नोकरीतून मिळालेल्या लाखो रुपयात त्यांचे उर्वरित आयुष्य घरात घालवू लागल्या. सरलाजी अतिशय शांत स्वभावाच्या होत्या, तर दुसरीकडे त्यांचे पती देखील चांगल्या स्वभावाचे होते. आजपर्यंत दोघांमध्ये कशावरूनही भांडण झाले नाही. ते एकमेकांना खूप आदराने हाक मारायचे. आणि आता आयुष्यात या टप्प्यावर आल्यानंतर त्यांना मूल नसल्याची उणीव जाणवत होती. एके दिवशी सरलाजी आपल्या पतीला विचारू लागल्या की आपण मुलगा दत्तक घेतला नाही. सुरुवातीला मी माझ्या कामात व्यस्त होते, त्यामुळे मला तेव्हा कळाले नाही आणि मी शिकवणाऱ्या मुलांना माझी स्वतःची मुले समजून त्यांच्यावर लक्ष ठेवत होते. पण आता घरी एकटी राहते तेव्हा घर खायला उठतं. भूतकाळात डोकावून पाहिले तर खूप त्रास होतो की काश मी ती चूक केली नसती तर आज माझंही एखादं मूल असतं आणि आज या वयात येऊन मुलासाठी तरसले नसते. आणि आतापर्यंत तर देवाने आपल्याला नातवंडाचे सुखही दिले असते. आपले आयुष्य खूप सुखात आणि आनंदात चालले असते. सरलाजी जेव्हा हे सर्व त्यांच्या पतीला सांगत होत्या तेव्हा त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि हसतच आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले की तुला खरंच असं वाटतं की तू जो काही विचार करत आहेस खरंच असेच घडले असते. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा सरलाजी यांच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते तेव्हा सरलाजी गरोदर राहिल्या होत्या. त्यांना ही बातमी मिळाली की त्या एका मुलाला जन्म देणार आहेत. एक दिवस त्यांची तब्येत अचानक बिघडली, पण तरीही त्या कॉलेजमध्ये शिकवायला निघून गेल्या. वाटेत त्यांचा अपघात झाला. त्यांच्या पत्नीने त्यांना सुट्टी घेण्यास सांगितले होते, पण त्यांनी कॉलेजला जाण्यास महत्त्व दिले आणि त्यांच्यासोबत हा अपघात झाला. तिचा जीव तर वाचला होता, पण बाळ हे जग सोडून गेले होतं आणि काही प्रॉब्लेममुळे त्या आता पुन्हा कधीच आई होऊ शकणार नव्हत्या. त्यांचे पती सरलाजींना म्हणाले, आपल्या भविष्यात काय घडणार आहे हे देवाला चांगलंच ठाऊक आहे. जर आपल्यासाठी मूल होणं खरोखरच चांगले असते तर देवाने आपल्याला नक्कीच मुलं दिली असती. कुणास ठाऊक त्याच मुलाने मोठे होऊन आपल्याला एवढं दुःख आणि त्रास दिला असता, म्हणून कदाचित देवाने आपल्याला मूलच दिले नाही. हे ऐकून सरलाजी गप्प झाल्या होत्या. एके दिवशी त्यांच्या पतीला अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हा सरलाजी घरी एकट्याच होत्या. मध्यरात्री आपल्या पतीची ढासळलेली प्रकृती पाहून त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या आणि त्यामुळे त्या रडू लागल्या, ओरडू लागल्या. रात्रीच्या यावेळी कोणाला फोन करावा हे त्यांना समजत नव्हते. यावेळी कोण तिला मदत करेल? हीच ती वेळ होती जेव्हा तिला आपल्या मुलाची कमी भासत होती. थरथरत्या हातांनी त्यांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका आली आणि त्यांच्या पतीला रुग्णालयात नेले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांचे पती मरण पावले होते. ही बातमी सरलाजी यांच्यावर डोंगरासारखी कोसळली. त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. सरलाजी एक स्वावलंबी स्त्री होती, पण या वयात तिचा नवरा तिला असा सोडून गेल्याने तिला खूप मोठा धक्का बसला होता. काही दिवस शेजारी आणि दूरचे नातेवाईक तिच्याकडे येत राहिले. नातेवाईकांनी तर सरलाजी यांना आमच्या घरी राहायला हवं असंही सांगितले, पण सरलाजी यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांच्याकडे स्वतःचे घर होते, त्यांची पेन्शन होती, बँक बॅलन्स होता. हे सर्व त्यांच्यासाठी पुरेसे होते. त्यांनी कुठेही जाण्यास स्पष्ट नकार दिला. हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. सरलाजी घरात एकट्याच राहिल्या. दिवसभर घरी बसून रिकामे घर अंगावर धावून येत होते. त्यांनी विचार केला की एखाद्या खाजगी शाळेत मुलांना शिकवायला सुरुवात करावी, जेणेकरून मुलांना पाहून त्यांचे मन थोडे हलके होईल. दुसऱ्याच दिवशी एका शाळेत चौकशी केली. सरलाजींची क्षमता पाहून तेथील प्राचार्य म्हणाले की तुम्ही आमच्या प्राथमिक शाळेत नाही तर आमच्या दुसऱ्या शाखेत शिकवा. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाची आमच्या मुलांना खूप गरज आहे. सरलाजींना काहीच अपेक्षा नव्हती. ती शाळा इथून काही अंतरावर होती, पण त्यांच्याकडे स्वतःची गाडी होती. हळूहळू मुलांसोबत राहून त्यांचे मनही रमू लागले. एके दिवशी दुपारच्या वेळी कडक उन्हात मुलांना शिकवून सरलाजी घरी परतत होत्या. तेव्हा अचानकच त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला.
त्यांनी तात्काळ गाडी जागेवरच थांबवली आणि गाडीच्या खाली उतरून पाहिले तर टायरची संपूर्ण हवा निघालेली होती. आसपास चारही बाजूंनी लांब लांबपर्यंत कोणीही दिसत नव्हते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना डोंगराळ भाग होता. उन्हाळ्यात झाडांची पानेही गळून पडली होती, त्यामुळे झाडांची सावली देखील नव्हती. इथे तर मदतीला बोलवायला कोणीच नव्हतं. सरलाजी आता टेन्शनमध्ये आल्या होत्या. रस्त्यावरून बऱ्याच गाड्या आणि मोटरसायकल धावत होत्या. सरलाजी यांनी त्यांच्याकडून मदत घेण्याचा विचार केला. त्यांनी स्वतःची गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली होती आणि हात देऊन लोकांची मदत मागण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या कुठेच थांबत नव्हत्या. सगळ्याच गाड्या आपापल्या कामाच्या दिशेने सरलाजी यांच्याकडे दुर्लक्ष करत निघून जात होत्या. हे पाहून सरलाजी जास्तच काळजीत पडल्या. बाहेर एकदम कडक ऊन होते, त्यामुळे त्या कधी गाडीत येऊन बसायच्या तर कधी बाहेर रस्त्यावर उभ्या राहून मदत मागायच्या, कारण त्यांच्या वयानुसार त्यांना उन्हाचा खूप त्रास होत होता. त्यांना इतके कडक ऊन सहन होत नव्हते. त्यांना त्या ठिकाणी उभे राहून जवळपास 2 तास उलटले होते. तरीही त्यांच्या मदतीसाठी कोणीही थांबले नाही. ऊन इतकं प्रचंड होतं की कुणाचेही प्राण जाऊ शकले असते. सरलाजी यांनी शेवटचा प्रयत्न करत एका लांबून येणाऱ्या टॅक्सीवाल्याला हात दिला. ती खूप जुनी टॅक्सी होती. त्या टॅक्सीला बऱ्याच ठिकाणी गंज लागला होता. तिला पाहून कोणालाही अंदाज आला असता की ती खूप जुनी टॅक्सी आहे. आधी तर ती टॅक्सी खूप वेगाने तिथून जात होती, पण सरलाजी यांना पाहून ती टॅक्सी पुन्हा पाठीमागे आली आणि त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. त्या टॅक्सीमध्ये एक 24 ते 25 वर्षाचा तरुण मुलगा बसला होता. त्याने सरलाजी यांना उभे असलेले पाहिले तर पटकन टॅक्सीतून खाली उतरला. सरलाजी या पूर्ण घामाने भिजल्या होत्या. उन्हामुळे त्यांचा चेहरा पूर्ण लाल लाल झाला होता. उन्हामुळे त्यांची हालत खूप खराब झाली होती. त्या मुलाने त्यांच्याकडे पाहिले आणि विचारले, "काय झालं मॅडम? तुम्ही अशा उन्हात इथे का उभ्या आहात? काही प्रॉब्लेम आहे का?" सरलाजी यांनी देवाचे आभार मानले आणि त्या मुलाला सांगितले की "बाळा, माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. माझ्यात इतकी ताकद नाही की मी पंक्चर काढू शकेल. आणि खरं सांगायचं झाल्यास मी आजपर्यंत हे काम कधीच केलेले नाही. आणि याआधी माझ्यासोबत असा प्रॉब्लेम कधी झालेलाही नाही. नाहीतर मी माझ्या गाडीला वर्कशॉपमध्ये नेले असते. प्लीज तू माझी मदत करू शकतोस का?" त्यांचे म्हणणे ऐकून तो मुलगा हसतच म्हणाला की "मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही माझ्या गाडीत बसा. तिथे पाण्याची बाटली देखील ठेवली आहे. आणि घाबरू नका, ती नवीनच घेतलेली आहे. तिचं सील देखील पॅक आहे. तुम्ही बिनधास्त पाणी प्या. सावलीत बसा, तोपर्यंत मी गाडीचा टायर चेंज करतो." सरलाजी यांनी त्या मुलाचे म्हणणे ऐकले आणि त्याच्या गाडीत जाऊन बसल्या. तिथे थंड पाण्याची बाटली देखील ठेवलेली होती. ते पाणी पिऊन सरलाजी यांना खूप छान वाटले. पाणी पिऊन त्यांच्या जीवात जीव आला होता. त्यांनी एक नजर त्या मुलावर टाकली तर तो इतक्या कडक उन्हात रस्त्याच्या कडेला त्यांच्या गाडीचा टायर चेंज करत होता. तिथे बरीच लोकं होती, पण कोणीही त्यांच्या मदतीला धावून आला नाही. फक्त हाच होता जो त्यांच्यासाठी थांबला होता आणि त्यांचा प्रॉब्लेम समजू शकला होता. काही विचार करून सरलाजी यांनी त्यांची पर्स चेक केली आणि त्यातील काही पैसे काढले आणि त्याचे राहणीमान खूप गरीब घरातले वाटत होते. म्हणून सरलाजी यांनी त्याला 5,000 रुपये बक्षीस स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला. जसा तो मुलगा गाडीचा टायर चेंज करून आला, सरलाजी त्याच्या गाडीतून खाली उतरल्या. त्यावर मुलगा म्हणाला की "मॅडम, तुमच्या गाडीचा टायर चेंज झालेला आहे. आता तुम्ही बिनधास्त तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकतात." हे ऐकून सरलाजी यांनी त्याचे मनापासून आभार मानले आणि पर्समधून 5,000 रुपये काढून त्याच्याकडे सरकावले. ते पैसे पाहून तो मुलगा क्षणभर हैराण झाला आणि त्यांना विचारू लागला की "हे पैसे कशासाठी?" त्यावर सरलाजी म्हणाल्या की "इथे बरीच लोक येत जात होती, पण एक तू होतास ज्याने माझा प्रॉब्लेम समजून घेतला आणि माझी मदत केली. त्यामुळे ही माझ्याकडून तुझ्यासाठी एक छोटंसं बक्षीस आहे." तो मुलगा हसतच म्हणाला की "नाही, तुम्ही माझ्याबद्दल असा विचार केला तेच माझ्यासाठी पुरेसे आहे.
मी तुमचे हे पैसे नाही घेऊ शकत. खरं तर माझ्या जीवनाचा उद्देश आहे की मला फक्त लोकांची मदत करायची आहे आणि तेही मनात कोणतेही लालच न ठेवता, अगदी निस्वार्थ भावनेने. आणि माझा विश्वास ठेवा की तुम्ही त्या पहिल्या व्यक्ती नाही ज्यांची मी मदत केली आहे आणि त्यांनीही मला असेच पैसे देण्याचा प्रयत्न केला होता. पण मी कुणाकडूनही कामाचा मोबदला घेतला नाही, कारण मला याचा मोबदला देवाकडून घ्यायचा आहे. आजपर्यंत इतके चांगले संस्कार असलेला व्यक्ती कधीच पाहिलेला नव्हता. त्या दीर्घ श्वास घेत विचार करू लागल्या की नक्कीच या मुलाचे संगोपन करणारी आई खूप मोठ्या मनाची असेल. सरलाजी यांनी मनोमन त्याला खूप आशीर्वाद दिला आणि गाडीत बसून त्यांच्या घरी निघून गेल्या. त्या घरी येऊन त्यांच्या खोलीत त्यांच्या बेडवर आराम करण्यासाठी पडल्याच होत्या, पण सारखा त्यांच्या कानात त्या मुलाचे शब्द ऐकू येत होते की मला लोकांची अगदी निस्वार्थ भावनेने मदत करायची आहे आणि त्याकरिता मी कुणाकडूनही कोणताही मोबदला घेत नाही, कारण मला माझ्या देवाकडून याचा मोबदला घ्यायचा आहे. हे ऐकून सरलाजी यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटले आणि त्यांनीही अशीच लोकांची मदत करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या शाळेत शिकवत होत्या तेव्हा अचानक स्टाफरूममधून जोरजोरात कुणाचा तरी आवाज येत होता. शाळेच्या मुख्याध्यापिका कोणत्या तरी गोष्टीवर भांडत होत्या. सरलाजी यांना शिकवताना डिस्टर्ब होत होतं म्हणून त्या क्लासरूमच्या बाहेर आल्या. जेव्हा त्यांनी स्टाफरूमकडे पाहिले तर शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या मुलीवर रागवत होत्या. सरलाजी चालत चालत त्यांच्याजवळ गेल्या आणि विचारले, काय झालं मॅडम? त्यावर मॅडमने सांगितले की आम्हाला आता कोणत्याही वर्करची गरज नाही. आमच्या शाळेत आधीच खूप वर्कर्स आहेत. तरीही ती म्हणते की मला कामाची गरज आहे. प्लीज मला काम द्या. आता तुम्हीच सांगा, मी या मुलीला कोणत्या भाषेत समजावून सांगू की आम्हाला आणखीन वर्करची गरज नाही आणि तरीही तिला काम करायचं असेल तर तिने येऊन फ्रीमध्ये काम करावं, पण आमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नये. शाळेच्या मुख्याध्यापिकेचे बोलणे ऐकून सरलाजी यांनी त्या मुलीकडे पाहिले तर ती शरमेने मान खाली घालून रडत होती. तिला पाहून सरलाजी यांना तिची दया आली. त्या मुलीचे वय 20 ते 21च्या आसपास होते. रंग सावळा होता पण दिसायला अतिशय सुंदर होती. सरलाजी यांची नजर तिच्या पोटाकडे गेली, जे थोडे बाहेर आले होते. तिने ते मोठ्या ओढणीने झाकूनही जाणवत होते की ती 6 ते 7 महिन्यांची गरोदर असेल. सरलाजी तिला निरखून पाहत होत्या. तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांना सांगू लागल्या की आता तुम्हीच बघा, ही मुलगी गरोदरसुद्धा आहे. जर काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार राहणार? कारण नसताना आपल्या शाळेचे नाव खराब होईल. पण ही मुलगी काही ऐकून घ्यायला तयार नाही. मुख्याध्यापक मॅडम अजून काही बोलणार इतक्यात ती मुलगी त्यांच्यासमोर दोन्ही हात जोडून म्हणाली की प्लीज मला माफ करा, मी तुमची आभारी आहे. मी दुसरीकडे नोकरी शोधून घेईल. असे म्हणत ती मुलगी तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत तिथून जाऊ लागली. पण सरलाजी यांना अचानक तो मुलगा आठवू लागला, जो कोणताही स्वार्थ मनात न ठेवता त्यांची मदत करण्यासाठी थांबला होता. त्याने त्यांची मदत केली होती म्हणून सरलाजी यांनी विचार केला की त्यासुद्धा या मुलीला असंच जाऊ देणार नाही, तर तिची त्या मदत करतील. ती मुलगी शाळेच्या बाहेर निघून गेली होती. सरलाजीही पटकन तिच्या मागोमाग गेल्या आणि तिला थांबवले. ती मुलगीही थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते. तिने विचारले, काय झालं मॅडम? सरलाजी यांनी लगेचच त्यांच्या पर्समधून एक कार्ड काढून त्या मुलीला दिले आणि त्या तिला म्हणाल्या की यात माझ्या घराचा पत्ता आहे. आता तर मी इथे शिकवत आहे, पण तू संध्याकाळी मला माझ्या घरी येऊन भेट. ती मुलगी सरलाजी यांचे आभार मानत तिथून निघून गेली. सरलाजी देखील आत मुलांना शिकवायला निघून गेल्या. दुपारी घरी आल्यानंतर त्या खूप थकलेल्या होत्या. फ्रेश झाल्यानंतर त्या त्यांच्या खोलीत जाऊन बेडवर पडल्या. संध्याकाळचे 6 वाजले होते जेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा वाजला होता. मोलकरीण सरलाजी यांना सांगू लागली
की कोणीतरी मुलगी तुम्हाला भेटण्यासाठी आली आहे. सरलाजी तर आधी विचारात पडल्या. मग त्यांना आठवले की त्यांनी त्या मुलीला भेटायला बोलावले आहे. त्या मुलीला हॉलमध्ये बसवण्यास सांगितले. ती मुलगी येऊन हॉलमध्ये बसली होती. आताही तिने स्वतःला ओढणीने झाकले होते. सरलाजी तिच्यासमोर जाऊन बसल्या तर तिच्या परिस्थितीवर त्यांना दया आली. त्यांनी लागलीच तिच्यासाठी फळांचा ज्यूस मागवला, जे पिऊन त्या मुलीला थोडासा दिलासा मिळाला. तिचा चेहरा फुलला होता. मग सरलाजी यांनी तिला विचारले की तू किती महिन्यांची प्रेग्नेंट आहेस आणि तुझा नवरा काय करतो, ज्याने तुला अशा परिस्थितीतही बाहेर कामाला पाठवले आहे. हे ऐकून ती मुलगी घाबरून म्हणाली की नाही, माझा नवरा तर खूप चांगला आहे. असं काहीच नाही. मला आता 7वा महिना सुरू आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणून माझे ऑपरेशन करावे लागणार आहे. नाहीतर मुलाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. माझा नवरा तर माझ्यावर खूप प्रेम करतो. आम्ही दोघेही मेहनत करून आमचे घर चालवत आहोत. मागच्या काही दिवसांपासून माझ्या नवऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे आमच्यावर कर्ज झाले आहे. आता नवरा जे काही कमावतो त्याने बाहेरचे कर्ज फेडत आहे. आणखीन 2-3 महिने त्रास आहे. त्यानंतर ते कर्ज सर्व फेडले जाईल आणि मी ज्या ठिकाणी नोकरी करत होते त्या पगारातून मी माझे ऑपरेशन करणार होते. पण माझ्या मालकिनीने मला कामावर ठेवायला नकार दिला. हे ऐकून सरलाजी यांनी दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे बारकाईने बघत म्हणाल्या की किती उधारी आहे तुम्हा लोकांवर. त्यावर ती मुलगी सांगू लागली की आता 50,000 रुपये बाकी आहेत. ते ऐकून थोडा विचार करत सरलाजी यांनी तिला विचारले की तुला जेवण बनवता येतं का. हे ऐकून त्या मुलीने लगेचच होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की मला खूप छान स्वयंपाक बनवता येतो. माझा नवरा माझ्या जेवणाची खूप प्रशंसा करत असतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी प्रत्येक काम खूप स्वच्छ आणि सुरेख करते. मी तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. हे ऐकून सरलाजी हळूच हसल्या आणि म्हणाल्या की ठीक आहे, आजपासून माझ्या घरी संध्याकाळचे जेवण बनवणे आणि झाडांना पाणी देणे ही कामे तुझी असतील. हे ऐकताच ती मुलगी खूप खुश झाली. त्या दिवशी त्या मुलीने सरलाजी यांच्यासाठी व्हेज बिर्याणी बनवली, जी खूपच स्वादिष्ट बनली होती. त्या दिवशी सरलाजी यांनी पोट भरून जेवण केले. बाकीचे जेवण सरलाजी यांनी जाताना त्या मुलीला दिले, जिचे नाव कोमल होते. सरलाजी म्हणाल्या की हे जेवण तुझ्या घरी घेऊन जा आणि तुम्ही दोघं नवरा बायको मिळून खा. हे पाहून कोमलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावर ती म्हणाली की तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप चांगले आहात. देव तुम्हाला याचे फळ नक्की देणार. एवढे बोलून ती तिथून निघून गेली. पण सरलाजी यांच्या मनात एक समाधान निर्माण झाले होते. दुसऱ्या दिवशी सरलाजी यांनी त्यांच्या मैत्रिणीला फोन केला, ज्या लेडी डॉक्टर होत्या आणि त्यांचे स्वतःचे गायनेकॉलॉजिस्ट क्लिनिक होते. त्या प्रसिद्ध डॉक्टर होत्या. त्यांनी कोमलबद्दल डॉक्टरांना सांगितले आणि म्हणाल्या की या केसचे सर्व पैसे मी देईन. दुसऱ्या दिवशी कोमल आली तेव्हा सरलाजी यांनी तिला सांगितले की ह्याच ठिकाणी तुझी डिलेवरी करायची आहे. त्या क्लिनिकचे नाव ऐकताच ती म्हणाली की नाही मॅडम, त्या खूप महागडे डॉक्टर आहेत, लाखो रुपये घेतात. मी इतके पैसे कुठून आणणार. पण सरलाजी हसल्या आणि म्हणाल्या की तू त्याची काळजी करू नकोस, मी तुझी प्रत्येक वेळी मदत करेल. हे ऐकून कोमलच्या डोळ्यातून पाणी आले. तिने विचारले की मॅडम, पण तुम्ही माझी इतकी मदत का करत आहात. माझे तर तुमच्यासोबत कोणतं नातंही नाही. मला इथे काम करून फक्त 2च दिवस झाले आहे. तेव्हा सरलाजी हसल्या आणि अचानक त्यांना तो दिवस आठवला आणि त्या म्हणाल्या की एक दिवस मीही अशीच असहाय्य होते, जेव्हा एका मुलाने येऊन माझी मदत केली होती. तर माझी ही इच्छा आहे की मीही अशीच कोणाची तरी मदत करेल आणि या गोष्टीला पुढे घेऊन जाईल. हे पाहून कोमलने मनोमन त्यांचे आभार मानले की तिला या घरात खूप सोपे काम मिळाले होते आणि पगारही चांगला मिळत होता. जेव्हा तिच्या डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा सरलाजी यांनी कोमलला त्यांच्या मैत्रिणीच्या क्लिनिकमध्ये पाठवले.
ज्या ठिकाणी कोमलने एका सुंदर आणि गोंडस मुलाला जन्म दिला. जेव्हा सरलाजी यांनी ही गोड बातमी ऐकली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी ठरवले की त्या स्वतः जाऊन कोमलच्या मुलाला जाऊन पाहतील. जेव्हा त्या कोमलला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा एका क्षणासाठी त्यांची पावले जागेवरच थांबली. कारण त्या ठिकाणी तीच जुनी टॅक्सी उभी होती, ज्या टॅक्सीतून उतरलेल्या मुलाने त्या दिवशी त्यांची मदत केली होती. जेव्हा त्या आत पोहोचल्या तेव्हा तो टॅक्सीवाला मुलगा त्या बाळाला मिठीत घेऊन बसला होता आणि समोर कोमल बेडवर पडून त्याच्याकडे पाहून हसत होती. समोरचे दृश्य पाहून सरलाजी यांना खूप आश्चर्य वाटले. हा तोच मुलगा होता ज्याने त्या दिवशी त्यांची मदत केली होती आणि नकळतच त्यांच्याकडून त्या दिवशी केलेल्या मदतीचा मोबदला असा दिला होता. सरलाजी यांना समोर पाहून कोमल पटकन म्हणाली, श्याम या त्याच मॅडम आहेत ज्यांच्या चांगुलपणामुळेच आज आपला मुलगा आपल्यासोबत सुखरूप आहे, ज्यांनी माझ्या हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च स्वतः उचलला आणि मला नोकरीही दिली. श्यामने जेव्हा त्या मॅडमला पाहिले तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्याला काही क्षणासाठी शॉकच बसला. त्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्याने कधी काळी केलेल्या मदतीचा मोबदला त्याला अशा स्वरूपात मिळू शकतो. तो सरलाजी यांच्या पाया पडून त्यांचे आभार मानू लागला. तेव्हा सगळ्यांच्याच डोळ्यात सुखाचे आणि समाधानाचे अश्रू होते. त्यानंतर तर जणू काही सरलाजी यांचे कामच बनले होते. त्या त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक असहाय्य व्यक्तीची मदत करू लागल्या आणि सुखासमाधानाने आनंदात जगू लागल्या. कशी वाटली आजची कथा? कथा आवडली असली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.